सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सान बाळ मी हिच्या कुशीचे ही माझी आहे. नारायण ही माझी आहे. नारायण ही माझी आई. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. दान बाळगीच्या कुशीत ही माझी आहे. नारायण हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सान बाळ मी हिच्या कुशीचे ही माझी आहे. नारायण ही माझी आहे. नारायण ही माझी आई. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सान बाळगीच्या कुशीचे ही माझी आहे. नारायण ही माझी आहे. नारायण हे माझे आहे. मोहनीचे मध निद्रा घेता निद्रेतून जागवी. मोहनसे मद निद्रा घेता निद्रेतून जागरे. भक्ती सुरेता पाजून काना बाळ भूक भागवे. समाधीचे सुख नित्य लाभते गाता अंगाई. समाधीचे सुख नित्य लाभते गाता अंगाई. नारायण ही माझी आई. नारायण ही माझी आई. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सान बाळगीच्या कुशीचे हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. गोद जलाने नाव घालून निर्मळ करते काया. गोद जलाने नाव घालून निर्मळ करते काया. गोद जलाने नाव घालून निर्मळ करते काया. सद्गुणवदने येऊन नटवी माऊलीची माया. माझ्या अण्णाची माया. विकार व्याधी जीवात धडता ज्ञान कुठे देई. विकार व्याधी जीवात धडता ज्ञान कुठे देई. नारायण ही माझी आहे. नारायण ही माझी आहे. नारायण ही माझी आई. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सान बाळगीच्या कुशीत हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. एक एक पाऊल टाकणे हळूहळू शिकविते. एक एक पाऊल टाकणे हळूहळू शिकविते. एक एक पाऊल टाकणे हळूहळू शिकविते. हात चिमुकला हाती धरून मार्ग मला दाविते. माझा मार्ग मला दाविते. पडता रडता उचलून या मजकडे वरी गेली. पडता रडता उचलून या मजकडे वरी गेली. नारायण ही माझी आई. नारायण ही माझी आई. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सद्गुरु वाचून दैवत दुसरे ठाऊक मज नाही. सान बाळगीच्या कुशीत हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. नारायण हे माझे आहे. नारायण हे माझे.
श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण 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 जय नारायण जय जय नारायण नारायण हे नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण श्री नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण 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 जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण जय नारायण हे नारायण हे नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण हे नारायण श्री नारायण जय नारायण जय नारायण जय जय नारायण जय जय नारायण श्री नारायण जय नारायण श्री नारायण जय नारायण जय जय नारायण नारायण कंटाळले काय सगळे हा? वाजवणारा म्हणणारा काय होते का दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपद वल्लभ दिगंबरा आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू झालेला आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि गुरुवारच्या निमित्ताने आपण सर्वजण दत्त महाराजांच्या आणि अण्णांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दत्त महाराजांच्या दरबारामध्ये एकत्रित जमलो आहोत आणि जमल्यानंतर आपण या परमेश्वराच्या दारामध्ये कशासाठी येतो आणि आल्यानंतर आपण काय करणं आवश्यक आहे या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. श्रद्धाभाव आणि विश्वास हा प्रत्येकाचा आधार असणं गरजेचं आहे. दत्त महाराजांच्यावर अण्णांच्यावर आपल्या सर्वांचा अगाध विश्वास आहे म्हणूनच आपण या ठिकाणी येत असतात आणि सगळ्या गोष्टी समजून घेत असतात आणि समजून घेतल्यानंतर आपण आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीने वाटचाल चालत असतो आणि आपल्या जीवनाचा प्रवास आनंदमयी दत्तमयी कशा पद्धतीने होता येईल यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करत असतो. आणि की हा जो देह आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे हा देह प्रपंच करून परमार्थ करण्यासाठी दत्त महाराजांनी अण्णांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादानेच आपण दर गुरुवारी येत असतो आणि आल्यानंतर या सगळ्या गोष्टी समजून घेत असतो की श्रद्धाभाव आणि विश्वास हा परमेश्वरावर जो कोणी ठेवेल त्याचं कल्याण झाल्याशिवाय कदापि होणार नाही. असं या महत्वाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या जाणून घ्यायच्या आणि आपल्या जीवनामध्ये वाटचाल करायची कारण की आज थोडासा दत्त जयंतीचा नियोजनाचा कार्यक्रम होता त्यामुळे थोडासा 15 मिनिट उशीर झालेला आहे. शासकीय मीटिंग आपण दरवर्षी घेत असतो पण या सगळ्या गोष्टींमुळे ते आज नेमकी लागली आणि त्यामुळे थोडासा उशीर झाला. शासकीय मीटिंग घेतल्यामुळे थोडासा उशीर झाला म्हणून आज काही जास्त बोलणार नाही कारण की नानांना बोलायचं आणि आपल्याकडं इंदोरचे बाबा महाराज दराणेकर ते सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा 2 मिनिटं बोलतील म्हणून मी काही जास्त वेळ घेणार नाही. उद्याचे दत्त जयंती आपल्याला मनोभावे 3 दिवसाची दत्त जयंतीचा सोहळा आपल्याला मनोभावे पार पाडायचा आहे आणि येणाऱ्या सर्वांना आनंद द्यायचा आहे. ही गोष्ट सर्वांनी मनाच्या अंतःकरणामध्ये साठवून घ्यायची की येणारा प्रत्येक जण भाविक भक्त जो आहे तो दत्त महाराजच आहे आणि दत्त महाराज म्हणून आपण येणाऱ्या सर्वांची भक्ती करायची म्हणजे दत्त महाराजांची भक्ती झाल्याशिवाय कदापि राहणार नाही. आता आपण सगळ्या गोष्टी समजून घ्या जाणून घ्या आणि उद्याची दत्त जयंती आपल्याला आनंदाने पार पाडायची यासाठी सर्वांनी नियोजन पद्धतीने उद्याच्या दत्त जयंतीचा सोहळा आपल्याला पार पाडायचा आहे. एवढं बोलून थांबवतो. हा तुम्ही सांगा ना तुम्ही बाकीचं तुम्ही बोला ना. नानांचं म्हणणं आहे की महाराजांचा सत्कार आधी करा नंतर मग नाना बोलतील असंच आहे का? बर या बाबा महाराज या. हारणारा आले ना? हारणारा आले का? हा हा महाराजांचंच करायचं आपल्याला. बर असं आहे होय. बर या ठिकाणी बाबा महाराज अण्णांच्या पादुकांचं सत्कार करणार आहेत, पूजन करणार आहेत. अण्णांना द्या पहिलं.
श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव समीर ए समीर भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याप्रमाणे संगती पंगती कशा असाव्यात. 15-20 वर्षापूर्वी तनानायकर महाराज नारायणपूर येण्याचं कारण त्यांचे शिष्य कुंजी गुरुजी होते. कुंजीर गुरुजी वाघापूरचे. आणि अण्णांच्या निरोप दिला आणि अण्णांची नदर झाल्याबरोबरच सांगितलं, अरे ह्या दत्त महाराजांना परमेश्वर हे परमेश्वर अण्णा महाराज. आणि तिथून पुढं त्यांनी प्रत्येक वर्षाने येताना अण्णांचीच गाठ घ्यायची, अण्णा महाराजांची गाठ घ्यायची. ज्या टायमाला मध्ये आम्ही उत्तराखंड जायचं त्या टायमाला मध्ये इंदोरमध्ये फार मोठे व्यक्ती आहे. इंदोरमध्ये अनंत शिष्यमंडळी तयार केलेली आहेत. मोठी दत्त महाराजांची फार मोठी शक्ती आहे. आणि शेवटी आमच्यावर प्रसंग आला. स्पष्ट सांगतो, ज्यावेळेला अण्णा गेले आम्हाला कोणी नाही, आम्ही सायरावाला झालो, 2 जण झालो. काय करायचं, कुठला विधी काय करायचा. तरानिका मला फोन केला. तरानिका मला सांगितलं गाडगळ गुरुजी करतील. हा संपूर्ण अण्णांचा विधी केला असे आमच्या गाडगुरुजींनी केलेला आहे. पण आज्ञा कोणाची, तळेलकर महाराजांची. माझ्या अण्णांचं कार्य शेवट नेऊ आम्ही. त्यांनी शेवट नेलं. आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करीत राहायचं, मार्गदर्शन करीत राहायचं ही विनंती आहे सर्वांनी. आम्ही दत्त महाराजांना विनंती करू, तुम्हाला शताभिषेक लाभो अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. आणि आमच्या देवस्थानच्या वतीनं मला शाल श्रीपद स्वीकार करावा. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. आणि जो आपल्या संपूर्ण अण्णांचा विधीचा कार्यक्रम केला आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या आज योगायोगाने आलेले आहेत आमचे गाडगे गुरुजी. त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपल्या सर्वांचे करू. गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. 2 मिनिटं मार्गदर्शन करा, नंतर आमचा पुढला कार्यक्रम घेतो. पाहुणे आलेले आहात, धन्यवाद. पुन्हा टाळ्यानं स्वागत करा. तुम्ही सर्व मंडळी उज्जैनला जाता, इंदोरला 2 मिनिटं जा. अण्णांचं नाव सांगा, सहकार्य केले जाईल. आत्ता जसं भरत नानांनी सांगितलं तसं बरोबर 15-16 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा दत्त महाराजांनी जणू नारायण महाराजांच्या दर्शनाचा योग घडवून आणला असं मला वाटतं. इथं आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मी एकमुखी दत्ताची प्रतिमा पाहिली आणि साक्षात नारायण महाराजांना भेटलो, पाहिलं, त्यांच्यावर जेव्हा चालता बोलता नारायण कसा असतो तो जेव्हा त्यांच्याशी वार्तालाप केला, त्यांच्याजवळ इथे मला बसलो, तेव्हा पहिल्यांदा मला जो श्लोक स्फुरला तो आपल्याला सांगतो आणि पुन्हा त्याचं कारणही सांगतो. तो श्लोक दत्त महाराजांना जरी असा होता तरी तो मला नारायण महाराजांना पाहून मला एकदम वेदातला तो आठवला. तो श्लोक असा आहे, नारायणं महाज्ञेयं विश्वात्मानं परायणं नारायणं परब्रह्म
तत्वनारायण पराः नारायण परो ज्योति आत्मा नारायण पराः नारायण परिध्याता ध्यानम नारायण पराः. म्हणजे नारायणाच्या पलीकडे हे काहीही नाही. आणि पुढे यश्च किंचित जगत सर्वं दृश्यते श्रूयते इवाह अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थिताः. जे काही जगामध्ये ओतप्रोत व्याप्त जे काही आहे ते नारायणच आहे. आणि आज आपल्याला सांगतो की आज आपल्या समोर नारायण महाराजांनी त्यांना हवा तसा, आमच्यासारख्यांना सुद्धा हवा तसा, कारण बरेच वेळा नानांनाही कल्पना आहे, माझा नारायण महाराजांचा त्यानंतर इतका अन्योन्य संबंध असा होता की जेव्हा दगडूशेठ संस्थांनी नारायण महाराजांचा सत्कार केला, अध्यात्म सन्मान, तेव्हा त्यांची इच्छा, अण्णांची इच्छा म्हणून मी थेट इंदोरहून फ्लाईटने आलो, सत्कार केला आणि दुसऱ्या फ्लाईटने परत गेलो दत्त जयंती उत्सवात. त्यानंतर मात्र मी कधीही दत्त जयंती सोडून बाहेर पडलो नव्हतो. त्याच्या आधी पडलो, फक्त अण्णांकरता मी आलो. पण अशा अण्णांच्या नंतर जो योग्य असा खऱ्या अर्थाने उत्तराधिकारी जो आम्हाला असं वाटत होतं, आमच्याबरोबरची जी अनेक मंडळी आहेत त्यांना वाटत होतं, असा आज मी प्रत्यक्ष जेव्हा डोळ्यासमोर पाहिला या दत्तजयंतीच्या समोर. आणि आज मला अत्यंत समाधान आहे. आज मी आपल्या सगळ्यांसमोर मनापासून सांगतोय की अण्णा महाराजांनी चालवलेली ही दिंडी, हा भगवान दत्तात्रेयाचा रथ, ही पालखी, ही स्वामी महाराजांच्या बरोबरीने अशी दिगंत उत्तरोत्तर चालत राहणार, अशीच पुढे जाणार आहे. आणि अण्णांचे प्रवचन तर आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, पण आज आल्या जेव्हा मी 2 शब्द महाराजांकडून ऐकले तेव्हा मला सुद्धा तशीच खात्री पटली की त्याच पद्धतीने स्वामी महाराजसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने उपदेश करणार आहेत. तो सुद्धा आपल्या जीवनाला सार्थक करणार आहेत. एक आपल्याला फक्त शेवटलं वचन सांगतो आणि खरोखर 2च मिनटं, कारण वेळ झाला, मी थांबतो. शंकराचार्यांनी एक ठिकाणी म्हटलं आहे, जेव्हा अशा प्रकारची सगळी मंडळी जमतात आणि भगवान दत्तात्रेय किंवा जी देवता आहे त्या देवतेच्या उपस्थितीत त्या देवतेंनीच जणू काही त्याचं स्वरूप असलेला एखादा असा आचार्य त्या ठिकाणी आपल्याशी जेव्हा बोलतो, काही उपदेश करतो, हा खऱ्या अर्थाने सत्संग असतो. आणि हा सत्संगाचा काय परिणाम आहे तो फक्त शंकराचार्यांच्या शब्दात सांगतो. ते म्हणतात, सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. गुरुदेव दत्त. अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला बाबा महाराजांनी केलेलं आहे. त्यानंतर आता भजन घेऊयात. भजन झाल्यानंतर नाना 2 मिनिटातच दत्त जयंतीचा कार्यक्रम येऊन सांगतील, मग नंतर आरती होईल. तत्पूर्वी आपण भजन करूया. गोपाला गोपाला देव
देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आता थोडंसं अण्णांचं नामस्मरण भजन करूया. सर्वांनी मनाच्या अंतःकरणापासून म्हणायचंय, एक ताकद एक आवाज या ब्रह्मांडामध्ये समरस होऊन तो अण्णांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठीच आपल्याला एक आवाजाची आवश्यकता आहे. कारण की आतापर्यंत देहरूपाने आपल्या समोर अण्णा होते, त्यावेळेस आपल्याला एवढं त्यांचं महत्त्व समजून येत नव्हतं. परंतु ज्या वेळेस ते आपल्या नजरेसमोर नाही त्यावेळेस प्रत्येक क्षणाला आपल्याला अण्णांची आठवण येत असते. आणि त्या आठवण इतकी आहे की त्यावेळेस आपल्याला पश्चाताप होतोय. आज अण्णा होते त्यावेळेस आपण जास्त गांभीर्याने पाहिलं नाही, वेळ निघून चाललेली होती, पण आपण त्या तत्परतेने त्यांच्याकडे पाहिलं नाही. कारण की जवळ असल्यामुळे आपल्याला त्याचं महत्त्व नसतं, पण ते ज्यावेळेस नजरे आड होतं त्यावेळेस आज समजतंय आपल्याला. आम्हालाही तेच जाणीव होते, सर्वांनाच तीच जाणीव होती की अण्णा ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण जास्त त्यांच्याकडं त्या भावनेने पाहत नव्हतो की अण्णा सगळ्या गोष्टी करत असतात. कारण की ते आपल्याला सहजतेने मिळालं होतं, पण ते त्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला आज ती उणीव भासते. आणि ती उणीव भासू नये म्हणून आपल्याला मनाच्या अंतःकरणापासून त्यांना हाक मारायची. ते आपल्या जवळच आहेत, लांब नाहीत. फक्त या मायामोहाच्या पडद्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीत. आणि त्या मायामोहाचा पडदा आपल्याला दूर सारण्यासाठी आपल्याला नामस्मरण भक्ती करणं गरजेचं आहे. म्हणून अण्णांचं आपल्याला मनोभावे एकदा नामस्मरण करूयात, म्हणजे आपण त्यांच्याजवळ जाऊन पोचल्याशिवाय राहणार नाही. असा याचा महत्त्व. म्हणून एकदा अण्णांचं पुन्हा एकदा भजन करूया. नारायण नारायण श्री गुरु नारायण 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 श्री गुरु नारायण नारायण नारायण
सर्वांना दत्त महाराजांच्या वतीने मंचाच्या वतीने मनपूर्वक आशीर्वाद. सर्वांनी आनंदाने उद्याच्या दत्त जयंतीची तयारी करायची. बाकीचा भाग नाना समजून सांगते. ब्रह्मा विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नरुवे परवी प्रेम कृपा कंठे कंठे मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती रत्न खचित भर तुझ गौरी कुमारा चंदनाची रोटी कुमकुम केशरा धीरे जळी मुगट शोभ रुंधुन तीनो पुरी चरणी घागया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती लंबोदर पीठा मध्यांवर वंदना सरळ तोंड वक्र तुंड संकटे पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदन. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. युगे 28 विटेवरी उभा वामांगे रखमाही दिव्य शोभा पुंडलिका भेटी प्रब्रह्म चरणी वाहे भीमा उद्धरी जग. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा फळी ज्वलभा. जय देव तुळशी माळा गळा करते उंकटी कासे पीतांबर खसल लाटी देव सुरवर नित्याची भेटी करुण हनुमंत पुढे उभे राजे. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा फळी ज्वलभा. धन्य वेणुनाद अंशित्र
सुवर्णाची कमळे राही रुक्माबाई राणी या सकळा ओवाळे तो राजा विठोबा सावळा जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईंच्या वल्लभ भाई जोलगा ओवाळू आरत्या कुरवंत्या येती चंद्रभागेमध्ये सोडून या देती वैष्णवनाथ पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावाटी जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईंच्या वल्लभ भाई जोलगा जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधू संत येती चंद्रभागेमध्ये स्नान दर्शन हेळा मात्र तय होय मुक्ती केशवाची नाम देव माधवाची नाम देव भागवाळ जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राईंच्या वल्लभ भाई जोलगा जय देव लवकरची विक्रल ब्रह्मांडी माळा विषय नेत्र अलावण्य सुंदर केथोनिया निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गवळा भोळा नैनी विशाळा अर्धांगे पार्वती सुमनांचा माळा विभूतीचे उधळण चितकंठ निळा आयसा शंकर शोभे जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी जयती सागर मंथन पै गेले त्या माझे अभेद आधार सापडले प्राचान्य केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावाची ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्र बंधनी वंदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखात सत्कोटीचे बीज वाचे रघुते लग्न मधसु अंतरी जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव तुझे दुर्गड भारी तुझे विन संसारी अनाथ नाथे अंबे करुणा सुधारी वारी वारी जन्मा मरणाची हरी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरवदनी सुरवारेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवन त्रिभुवन पाठात ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोले काही साही भात करता पडलो जेतू भक्त लगे पावशी लवलाई जय देवी महिषासुरवदनी सुरवारेश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी निदाशा क्लेशापासून दोडी दोडी भवपाशा अंधे तुझा झोंबल पुरविल आशा नरहरित लिंगाला पद पंकलेशा जय देवी महिषासुरवदनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिगुणात्मक मुक्ती सत्ता जानाची गुणी अवतार त्रयंकराना नेती नेती सप्त अनुमाना आकड समाधे ध्यान मोने ध्याना जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाले तारली भक्ता जय देव अच्छा भाई अरे तरी तो एक दत्त भाग्याची कैची कळगी मात परा हे परभागे तुझ कैसा येत जन्मा मरणाचा पुरलाचे अंत जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाले तारली भक्ता जय देव अत्यय होनी येऊ भेटाकले सातावे नामाना प्रतिपाद केला प्रसन्न होनी जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय गुरु दत्ता श्री गुरु दत्ता आरती वाले तारली भक्ता अत्यंत दत्ता ऐसे लागले ध्यान हारपद्य मन झाले नमन नेतो पानाचे झाले गोळवण एकाच्या नादानी श्री दत्त ध्यान
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता व श्री गुरुदत्ता आरती वाले हरली भाचिंता जय देव जय देव जय देव जय देव जय नारायण नाथा आरती वाले तू जय सद्गुरुनाथा जय देव जय देव सत्य नारायणाचा तू अवतार जन्मत पुकार्य नारायणपूर दत्त संप्रदायाची पताका हाता आरती वाले तू जय सद्गुरुनाथा जय देव जय देव जय नारायणाथा आरती वाली तू जय सद्गुरुनाथा जय देव जय देव अजब केले साक्षी नारायणेश्वर प्रसन्न झाले श्री दत्तरिगंबर आलो चरण तोही प्रोपाश आरती वाले तो जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणनाथा हरे वो वाणी तो जय सद्गुरुनाथा जय देव जय देव दत्त गुरु राये आशीर्वाद घेतला देऊन रिद्धी सिंधी धोत्रो छविला पीडा हरतो भक्तांचा त्राता आरती वाली तू जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणाथा हरे वो वाणी तो जय सद्गुरुनाथा जय देव जय देव सद्गुरु सर्वांचा शोभ दुःखेरा अप्पा माऊलींचा आशीर्वाद पुरा तो दुःख हरा नमतो मी आता आरती वाली तू जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणनाथा आरती वाली तू जय सद्गुरुनाथा जय देव जय देव अत्तर गुरुवारी गतपुण्य मेळा दत्त भक्तांचा नमतो मेळा अज्ञानी बाळांना सांभाळी आता आरती वाले तू जय सद्गुरुनाथा जय देव जय नारायणनाथा आरती वाली तू जय सद्गुरुनाथा जय देव गाली लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन आनंद पूजन भावे वो वाळी म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं मम एव देव साहेब वाचा मनसे पुरुषात्मना प्रभुदेवा नारायणाय समर्पया अष्टमेशं राम नारायण कृष्ण वासुदेव श्री माधव पतिता वल्लभ जानकी नयन रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे जय जय गुरुदेव दत्त ते अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता जय सुता जय जय गुरुदेव दत्त ते अनुसय सुता जय जय गुरुदेव दत्ता जय सुता हात्रे अनुसय सुत हात्रे सुता हात्रे अनुसय सुत हात्रे सुता जय जय गुरुदेव दत्त ते अनुसय सुत जय जय गुरुदेव दत्ता जय सुता जय जय गुरुदेव दत्त ते अनुसय सुत जय जय गुरुदेव दत्ता जय सुता हात्रे अनुसय सुत हात्रे सुता हात्रे अनुसय सुत हात्रे सुता जय जय गुरुदेव दत्त ते अनुसय सुत जय जय गुरुदेव दत्ता जय सुता जय जय गुरुदेव दत्त ते अनुसय सुत जय जय गुरुदेव दत्ता जय सुता गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव
दत्त कर्नाटकी गानगा ग्रामी नित्यराशी श्री गुरुदेव दत्ता कर्नाटकी गानगा ग्रामी नित्यराचे श्री गुरुदेव दत्ता भीमा मर्जा संगमी स्नान करसी श्री गुरुदेव दत्ता भीमा मर्जा संगमी स्नान करसे श्री गुरुदेव दत्ता करवीर ग्रामी भिक्षा मागसी श्री गुरुदेव दत्ता करवीर ग्रामी भिक्षा मागची श्री गुरुदेव दत्ता काशी क्षेत्राशी भोजन करसी श्री गुरुदेव दत्ता अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा